नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अनिशा ही काव्याला सांगत असते की तू कन्फर्म प्रेमात पडली आहे पारजीजूंच्या. जरा पारजीजूंना काही झालं तर तुला त्रास होतोय, त्याच्या वेदना तुला बघवल्या जात नाहीयेत. मग हे प्रेम नाही तर काय आहे काव्या? आणि खरं तर हे मला तुला सांगायलाच नको, तुला चांगलंच माहिती आहे की प्रेम काय असतं. तर काव्या हेही आता विचारत पडते की आपण खरंच पार्थ देशमुख यांच्या प्रेमात पडलोय का? पण हे कसं शक्य आहे? मला आता या गोष्टीत पुन्हा पडायचं नाहीये. तर दुसरीकडे आता नंदिनी बाप्पासमोर सुख नाहीये, तू प्लीज मला माझा आनंद निवास परत कर अशी प्रार्थना करत असते. देवी आई, यात मला माझा आनंद निवास परत मिळवून दे. माझ्यासाठी नाही तर त्या गोरगरिबांसाठी मला आनंद निवास परत दे. मला त्यांची सेवा करायची आहे. तर नंदिनी आनंद निवास परत मिळवा यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तर प्रेक्षकांनो, आता मालिकेत एक खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. नंदिनी बाप्पाला सांगत असते की आता आनंद निवास मिळवण्यासाठी तू माझी मदत कर. त्याच वेळेस तिथे तिसरा व्यक्ती येतो आणि नंदिनीला म्हणतो की तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. नंदिनी मागे वळून बघते तर ती व्यक्ती आता तिथे समोर उभी असते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी यांना मदतीसाठी तिसरा व्यक्ती कोण येणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.